मला काय नाही, पालिकेकडनं काम आहे. हां पालिकेकडनं ज्या गाड्या येतात हां बस ते डिस्ट्रीब्यूट करतात. त्यांच्याकडनं ज्या ज्या गाड्या येतात, आता कोणाच्या काय गाड्या आहेत मला काय आयडिया नाही. तुम्हाला पालिकेनं काम दिलं आहे की कोण्या पक्षानं काम दिलं आहे? नाही. पालिकेने, मग तुम्ही महानगरपालिकेने. पालिकेच्या गाड्यामध्ये नाही जायला पाहिजे. तर ज्या गाड्या येतात माझ्याकडे त्यांना मोजून देणं माझं काम आहे. आता कोणाच्या कोणत्या गाड्या राहते हे मला आयडिया. आता ही जी स्कॉर्पिओ उभी आहे ज्याचं मी शूटिंग घेतलं त्यात तुम्ही किती डबे दिले? आता मी 500 डबे दिलेले आहे. 500 डबे दिले. पालिकेचा कोण कर्मचारी आहे इथं, अधिकारी ज्यानं 500 डबे या गाडीत द्यायला सांगितले? इथे तर सध्या कोणीच नाही. मग तुम्ही ही एका पक्षाची गाडी आहे असं मला वाटते. नाही, मला आयडिया नाही. कसं आम्हाला तिथून म्हणजे कसं ऑर्डर जो होता त्यांच्या गाड्या लागतात की आमच्या गाडीत एवढे पाठवून द्या. त्या गाडीच्या समोर कोणत्या पार्टीची आम्हाला काय आयडिया नाही. पण त्या गाडीमध्ये तुम्ही डबे द्या असं तुम्हाला चिठ्ठी आली, मेसेज आला, काही आलं नाही? काहीच नाही. मग तुम्ही चुकीचं काम करताय. नाही, तसं असेल तर मी आता गाडी थांबून काढून घेतो. तुम्हाला काहीच नाही. गाडीचे नंबर आले पालिकेमधून, अधिकाऱ्यांकडून, आयुक्ताकडून का या गाडीच्या नंबरमध्ये या म्हणून? नाही, मला असं काहीच नाही. हे पक्षाच्या गाड्यांमध्ये कसं तुम्ही देऊ शकता? कोण परवानगी दिली आहे? नाही, तर मला एक लिस्ट आलेली होती. कशाची लिस्ट? किंवा या गाड्या म्हणजे गाड्या येतात यांना इतके डबे देऊन द्या. कोणी लिस्ट पाठवली? तर मला एक अननोन नंबर मेसेज आला. तो नंबर मला दाखवा. मी पालिकेचा नगरसेवक आहे, मला तो नंबर दाखवा तुम्ही. त्याचा स्क्रीनशॉट मला पाठवा, मी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देतो. ठीक आहे. ठीक आहे. चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे गरजूंना जे डबे वाटप, अन्नाचे भोजनाचे डबे वाटप सुरू आहे, त्यामध्ये नगरसेवकांना कधी 40, कधी 50, कधी 70 असे प्रत्येक नगरसेवकांना डबे रोज देण्यात येत आहे. हे डबे गरजू लोकांच्या संख्येपेक्षा फार कमी प्रमाणात आहे. सगळे नगरसेवक वारंवार फोन करून विचारत आहेत की किती डब्याचं नियोजन आहे, शहरात किती डबे वाटणार आहोत. परंतु एवढे डबे आहे, याच्यापेक्षा जास्त आहे नाही असं सांगून वेळ मारून नेला जात आहे. आम्हाला एक गुप्त सूत्रानुसार माहिती मिळाली होती की महानगरपालिकेच्या पैशानं जे डबे वाटप करण्यात येत आहे, जे या महानगरातील गरजू लोकांना द्यायला पाहिजे, त्याच्यापैकी अर्धे डबे म्हणजे 4,000च्या जवळपास डबे हे एका पक्षाच्या नावावर, एका नेत्याच्या नावावर वाटप करण्यासाठी दिल्या जात आहे. आणि त्याचे पैसे जे आहे ते महानगरपालिका देणार आहे. आता डबे कोणी वाटप करो, पण ते गरजूचा किमान गेले पाहिजे. अशा वेळेस मुर्द्याच्या टाळूवरचं लोणी खाण्यासारखा प्रकार करणे, आपल्या पक्षाच्या लोकांचं मतदान वोट बँक पक्की करण्यासाठी गरज असेल किंवा नसेल त्यांना सर्रासपणे डबे वाटप करणे, भोजन वाटप करणे यासारखं पाप पुण्याच्या गोष्टी करणाऱ्या पक्षाने ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. आज आम्ही रंगेहात एका नगरसेवकाच्या, एका पक्षाच्या गाडीमध्ये 500 डबे लोड करताना रंगेहात पकडलेला आहे. खऱ्या अर्थानं पालिकेचे डबे कोण्या पक्षाच्या नगरसेवकाच्या गाडीमध्ये देण्याचं काही कारण नाही. कोणी आदेश तसा दिलेला नाही माननीय आयुक्तांनी किंवा माननीय उपआयुक्तांनी किंवा प्रशासनाने की या गाडीमध्ये डबे द्या. कोणताही आदेश नसताना, कोणतंही पत्र नसताना, कोणताही मेसेज नसताना सरसकट पक्षासाठी पालिकेच्या पैशातून डबे वाटप करण्याचा हा प्रकार जो आहे तो अत्यंत निंदनीय आहे. आम्ही याचा निषेध करतो. आणि याची जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे जे अध्यक्ष आहेत माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी कठोर चौकशी केली पाहिजे. जे दोषी नगरसेवक असतील त्यांच्यावर आपत्ती निवारण कायद्याच्या अंतर्गत कारवाई केली पाहिजे. त्यांचं नगरसेवकपदसुद्धा रद्द केलं पाहिजे चौकशीत जर ते दोषी आढळले तर, अशी आमची मागणीसुद्धा आहे.